या 3 कॅटेगरी जेव्हा तुम्हाला क्लिअर होतील तेव्हाच तुमचं स्ट्रॅटेजिक क्वेश्चन सिलेक्शन फार इफेक्टिव्ह होऊन जातं। मॅक्झिमम क्वेश्चनच्या बाबतीमध्ये घडत असते की या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये मला पार्शियल नॉलेज आहे। फर्स्ट राऊंडमध्ये तुमची ॲक्युरसी ही सगळ्यात जास्त हाय असते। तुम्हाला जी गोष्ट माहीत आहे असं तुम्हाला वाटतंय ती फॅक्ट असली पाहिजे, कारण हे जर केलं नाही तर तुमचा अटेम्प्ट 50च्या पुढे जाणार नाही। तुमच्याकडे असा कोणताही एक क्वेश्चन राहत नाही ज्याच्याबद्दल तुम्हाला ॲटलिस्ट पार्शियल नॉलेज आहे। काय काय मुलांना ते 80 अटेम्प्टला पण टेम्पटेशन व्हायला सुरुवात होतं की बाबा माझा अटेम्प्ट कमी आहे, माझा अटेम्प्ट कमी आहे, सायकोलॉजिकल असते। हाय गाईज, वेलकम टू डायमेन्शन आयस। UPSC प्रिलिम्स आता अप्रॉक्सिमेटली 20 ते 22 दिवसावर आलेली आहे आणि ह्या 20 ते 22 दिवसामध्ये तुम्हाला जर 2 तासाची मॅनेजमेंट व्यवस्थित करता आली किंवा कळली कशी करायची तर तुमचा गेल्या 4 महिन्याचा जो अभ्यास आहे UPSC प्रिलिम्सचा तो तुमचा इफेक्टिव्ह राहणार आहे, तुमच्या सक्सेस रेटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहे। मग या 2 तासाच्या मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ते रिड्युसिंग द निगेटिव्ह मार्किंग। आणि या रिड्युसिंग द निगेटिव्ह मार्किंगमध्ये सगळ्यात जो मोठा क्रक्स असतो की कुठलेही क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचे। हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुमचं निगेटिव्ह मार्किंग कमी होणार आहे। म्हणजे जर आपण विचारात घेतलं तर स्ट्रॅटेजिक क्वेश्चन सिलेक्शन इज द की टू क्लिअर द UPSC प्रिलिम्स। मग तुमचा अटेम्प्ट कितीही असू दे, म्हणजे तुमचा 75 अटेम्प्ट आहे का 90 अटेम्प्ट आहे, तुमचा 60 अटेम्प्ट आहे का 80 अटेम्प्ट आहे, या सगळ्या गोष्टी तेव्हाच डिसिसिव्ह फॅक्टरमध्ये जातात जेव्हा तुमचं निगेटिव्ह मार्किंग तुमच्या कम्फर्टेबल रेंजमध्ये असेल। आणि त्यासाठी तुमचा स्ट्रॅटेजिक अटेम्प्ट महत्त्वाचा आहे, तुमचं गेस वर्क जास्त कमीत कमी असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे तुमची ॲक्युरसी मॅक्झिमाइज झाली पाहिजे। जेव्हा आपण स्मार्ट सिलेक्शन ऑफ द क्वेश्चनचा विचार करतो तेव्हा 3 कॅटेगरी ऑफ द क्वेश्चनचा आपल्याला विचार करता आला पाहिजे। पहिली जी कॅटेगरी आहे ज्याच्या बाबतीत म्हणा आपण 100% शुअर क्वेश्चन, म्हणजे ज्या बाबतीत तुम्हाला 100% माहीत आहे की ह्या क्वेश्चनचं आन्सर हेच आहे, ही एक कॅटेगरी, म्हणजे याला आपण नो की बाबा आय नो धिस क्वेश्चन, या नो कॅटेगरीमध्ये चाललं। दुसरं असतं की डोंट नो क्वेश्चन, की ह्या क्वेश्चनबद्दल किंवा या क्वेश्चनच्या टॉपिकबद्दल मी कधीच काहीच वाचलेलं नाही आहे, मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे, हे डोंट नो कॅटेगरीमध्ये जातात। ठीक आहे, डोंट नो कॅटेगरी। आणि तिसरी एक कॅटेगरी असते जी मोस्ट ऑफ द टाईम मॅक्झिमम क्वेश्चनच्या बाबतीमध्ये घडत असते की या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये मला पार्शियल नॉलेज आहे। म्हणजे बाबा फॉर एक्झाम्पल 3 स्टेटमेंट क्वेश्चन फॉर्मॅट आहे तर त्यातलं मला एखादं स्टेटमेंट माहिती आहे किंवा 2 स्टेटमेंट माहिती आहेत, किंवा 2 स्टेटमेंट फॉर्मॅट असेल तर त्यातलं मला एकच स्टेटमेंटबद्दल माहिती आहे। ठीक आहे, तर हे पार्शियल नॉलेज क्वेश्चनची तिसरी कॅटेगरी आहे। या 3 कॅटेगरी जेव्हा तुम्हाला क्लिअर होतील तेव्हाच तुमचं स्ट्रॅटेजिक क्वेश्चन सिलेक्शन फार इफेक्टिव्ह होऊन जातं। ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही 100% शुअर आहात तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला कुठलाही डाऊट असता कामा नये। ठीक आहे, आता हे का महत्त्वाचं आहे लक्षात घ्या। जर तुम्हाला 100% शुअर क्वेश्चन किंवा पार्शियल नॉलेजमधले क्वेश्चनचा जर डिफरन्स कळला नाही, समज जस्ट इमॅजिन करा की तुमचे 3 स्टेटमेंट किंवा 2 स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकच माहिती आहे स्टेटमेंट आणि तुम्हाला दुसऱ्या स्टेटमेंटबद्दल काही माहीत नाही आहे, पण तुम्ही त्याला जर 100% शुअर कॅटेगरीमध्ये जर टाकत असाल तर त्या सेकंड स्टेटमेंटबद्दलचं तुमचं गेसवर्क वाढत असतं आणि त्यामध्ये तुमचं निगेटिव्ह मार्किंग वाढण्याची पॉसिबिलिटी असते। त्यामुळं हे कॅटेगरायझेशन करणं फार महत्त्वाचं आहे की 100% मला कुठलं माहिती आहे, शुअर शॉर्टमध्ये ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो, पार्शियल नॉलेज म्हणजे अर्धवट मला नॉलेज काय माहिती आहे किंवा पार्शियल नॉलेज आहे, आणि डोंट नो कॅटेगरी कुठली आहे ते महत्त्वाचं आहे, तरच तुमचं निगेटिव्ह मार्किंग कमी होण्याचे चान्सेस असतात। जर आपण पुढे जाऊन बघितलं तर नॉर्मल सेन्समध्ये 2 राऊंड स्ट्रॅटेजी जनरली वापरली जाते। आता फर्स्ट राऊंड जो असतो, फर्स्ट राऊंड म्हणजे कुठला की ज्याच्याबद्दल मला 100% शुअर क्वेश्चन आहेत, म्हणजे मला त्याबद्दल माहीतच आहेत, तोच क्वेश्चन मी अटेम्प्ट करणार आहे। म्हणजे यामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये तुमची ॲक्युरसी ही सगळ्यात जास्त हाय असते। ठीक आहे, म्हणजे जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुमचा फर्स्ट राऊंडमध्ये तुमचे अप्रॉक्सिमेटली 30 to 35 किंवा कधी 40 क्वेश्चनसुद्धा अटेम्प्ट होतात की ज्याच्याबद्दल तुम्हाला 100% शुअर आन्सर माहीत असतं आणि त्यामुळं तुमचे 35 to 40 क्वेश्चन्सबद्दलची ॲक्युरसी खूप जास्त होऊन जाते। ठीक आहे, आता सेकंड राऊंड इज द की टू द UPSC प्रिलिम्स। सेकंड राऊंड, आता यामध्ये लक्षात घ्या मी 2 राऊंड स्ट्रॅटेजी म्हणतोय, ह्याचा अर्थ तुम्ही थर्ड राऊंड करणं अपेक्षित नाही आहे। का म्हणतोय आता हे लक्षात घ्या। सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जनरली ते क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजेत ज्याच्याबद्दल तुम्हाला पार्शियल नॉलेज आहे। लक्षात घ्या, डोंट नो कॅटेगरी आता येत नाही, ज्याच्याबद्दल पार्शियल नॉलेज आहे, म्हणजे 2 स्टेटमेंट फॉर्मॅटबद्दल मध्ये तुम्हाला एका स्टेटमेंटबद्दल माहिती आहे किंवा 3 स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एका स्टेटमेंट किंवा 2 स्टेटमेंटबद्दल माहिती आहे, तिसऱ्या स्टेटमेंटबद्दल माहीत नाही आहे। ठीक आहे, तर तुम्हाला हे पार्शियल नॉलेजवाले जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे सेकंड राऊंडमध्ये येतात। आता यामध्ये केअरफुल लक्षात घ्या, पार्शियल नॉलेजची कन्सेप्ट लक्षात घ्या।
तुम्हाला जी गोष्ट माहीत आहे असं तुम्हाला वाटतंय ती फॅक्ट असली पाहिजे, तो गेसवर्क असता कामा नाही. सपोज फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी फॅक्ट दिलेली आहे, ठीक आहे. तिथं तुम्हाला माहीतच, सपोज कॅगवरचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आर्टिकल 148 कॅगबद्दल ही फॅक्ट आहे. जर ही फॅक्ट माहीत असेल तर फॅक्ट बेस्ड नॉलेज पाहिजे, तरच पार्शियल नॉलेजमध्ये जातं. पण तुम्ही जर गेस वर्क करत असाल की कॅगचं कदाचित 148 असेल, तर ही फॅक्ट नाही आहे, म्हणजे तुम्हाला माहीत नसलेली आहे, ते तुमचं गेस वर्क झालं. तर इथं तुमचं गेस चालणार नाही. गेस आला तर पार्शियल नॉलेज कॅटेगरीमध्ये जात नाही. फॅक्ट माहीत असेल आणि ती त्याबद्दल तुम्ही शुअर असाल, 100% शुअर असाल, तरच तो क्वेश्चन पार्शियल नॉलेज कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजे दोनपैकी एक स्टेटमेंट जे आहे त्या बाबतीत तुमच्याकडे एखादी तरी फॅक्ट असणं गरजेचे आहे. मग ती फॅक्ट डायरेक्टली रिलेटेड असू शकते किंवा कधी कधी इनडायरेक्ट रिलेशन पण असू शकतं. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला फॅक्ट माहीत असणं गरजेचं आहे. सो ती फॅक्ट असणं गरजेचं आहे, तरच तो पार्शियल कॅटेगरीमध्ये जातो. ठीक आहे. सो फॅक्ट बेस्ड इलिमिनेशन, नॉट द गेस वर्क. ठीक आहे. आता हे सेकंड राऊंडमध्ये तुमचं झालं पार्शियल नॉलेज, म्हणजे फर्स्ट राऊंड तुमचे 100% शुअरवाले झाले, सेकंड राऊंड तुमचं पार्शियल नॉलेजमध्ये झाला. आता जेव्हा तुम्ही तिसऱ्या राऊंडकडे येता तेव्हा तुमच्याकडे असा कोणताही एक क्वेश्चन राहत नाही ज्याच्याबद्दल तुम्हाला ॲटलिस्ट पार्शियल नॉलेज आहे किंवा ॲटलिस्ट एक फॅक्ट तुमच्या जवळ आहे. म्हणजे थर्ड राऊंड हा नेहमी डोंट नो कॅटेगरीवाले क्वेश्चन तुमच्याकडे राहतात फक्त. ठीक आहे. आता तुमच्या आफ्टर 2 राऊंड्स तुमच्याकडे जे राहतात क्वेश्चन ते कुठले राहतात? डोंट नो कॅटेगरी, ज्याच्याबद्दल तुम्ही काहीही माहीत नाही. आणि अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही जनरली गेस वर्कच करत असता. अँड दॅट इज डेंजरस. म्हणून जनरली म्हणतो की 2 राऊंड स्ट्रॅटेजी इज मोस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी रादर दॅन द 3 राऊंड स्ट्रॅटेजी. जेव्हा तुम्ही थर्ड राऊंडला जाता तेव्हा तुमचं ॲक्च्युअलमध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह मार्किंग सुरू होतं. जेव्हा आणि हे कशामुळे होतं हे पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही सेकंड राऊंडकडे गेला, फॉर एक्झाम्पल तुम्ही सेकंड राऊंडकडे गेला, सेकंड राऊंड झाल्यानंतर सुद्धा तुमचा अटेम्प्ट सपोज 70च राहिला. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असतं की बाबा 80-85 तुमचा अटेम्प्ट पाहिजे, आणि त्यावेळी तुमचं टेम्पटेशन व्हायला सुरुवात होतं. इवन 75 अटेम्प्टला पण ते टेम्पटेशन व्हायला सुरुवात होतं. काही मुलांना ते 80 अटेम्प्टला पण टेम्पटेशन व्हायला सुरुवात होतं की बाबा माझा अटेम्प्ट कमी आहे, सायकोलॉजिकल असते. आणि हे अटेम्प्ट कमी आहे ह्यामुळे तुम्ही काय करायला सुरुवात करता? टेम्पटेशन. डोंट नो कॅटेगरीच्या क्वेश्चन्सला पण तुम्ही टेम्पटेशननं असे असेल कदाचित ह्या कॅटेगरीमध्ये टाकून तुम्ही तो अटेम्प्ट करायला लागता. असं असेल कदाचित, म्हणजे हे गेसवर्कच झालं. म्हणजे गेसवर्कच्या बेसिसवर तुम्ही डोंट नो कॅटेगरीतले क्वेश्चन जेव्हा हँडल करायला सुरुवात करता तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग वाढायला लागतं. म्हणून इट इज नॉट ॲडवायजेबल टू गो फॉर थर्ड राऊंड वेन यू हॅव कम्प्लिटेड द पार्शियल नॉलेज कॅटेगरी इन द सेकंड राऊंड इटसेल्फ. ठीक आहे. आता जेव्हा आपण ही झाली पहिली कॅटेगरी की कुठले क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचे, म्हणजे थर्ड डोंट नो कॅटेगरी आपल्याला अटेम्प्ट नाही करायची. आता जेव्हा आपण पार्शियल नॉलेजवाली कॅटेगरी जातो, म्हणजे सेकंड राऊंडवाली कॅटेगरीमध्ये जातो, तिथे थोडंसं आणखी आपल्याला डिटेलमध्ये जायला लागतं. जस्ट इमॅजिन करा की तुमच्याकडं 2 स्टेटमेंट फॉर्मॅट आहे आणि तुमच्याकडे एक फॅक्ट आहे. ठीक आहे. आणि त्या फॅक्टच्या बेसिसवर तुम्ही फक्त एकच ऑप्शन इलिमिनेट करू शकत असाल. जस्ट इमॅजिन की तुमच्याकडे 2 स्टेटमेंट फॉर्मॅट आहे आणि त्यातल्या एका स्टेटमेंटबद्दल तुमच्याकडे काहीतरी फॅक्ट आहे, रिलेटेड फॅक्ट आहे किंवा डायरेक्ट फॅक्ट आहे, आणि त्या फॅक्टच्या बेसिसवर तुम्ही एक ऑप्शन इलिमिनेट करू शकत असाल तर तुमच्याकडे 3 ऑप्शन्स राहतात. आता दुसऱ्या स्टेटमेंटबद्दल काही माहीत नाही आहे, आता तुमच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज काही नाही आहे, माहीत असलेली फॅक्ट संपलेली आहे आणि तुमच्याकडे आता 3 ऑप्शन्स राहिलेले आहेत. तर त्या केसमध्ये जनरली टेम्पटेशन होतं, असं असेल कदाचित म्हणायची पाळी येते, आणि त्यावेळी तुम्ही 3 ऑप्शनमधलं कुठला तरी एक ऑप्शन गेसवर्क बेसिसवर अटेम्प्ट करायचं टेम्पटेशन होतं. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करणं अपेक्षित नाही आहे. कारण जेव्हा 3 ऑप्शन्स राहतात आणि तुम्ही गेसवर्कला जाता तेव्हा तो ऑप्शन चुकण्याची जास्त रिस्क असते आणि त्यावेळी निगेटिव्ह मार्किंग जास्त वाढण्याची पॉसिबिलिटी होते. सो कंट्रोल द टेम्पटेशन इन सच केसेस. ठीक आहे. तुमच्याकडे एक फॅक्ट आहे आणि तुम्ही 2 ऑप्शन्स इलिमिनेट करू शकत असाल तरच तुम्ही राहिलेल्या 2 ऑप्शन्समध्ये गेसवर्क किंवा काहीतरी लॉजिक, आता इथं लॉजिक बेस येतो, काहीतरी लॉजिक लावू शकत असता. पण त्यासाठी बेसिक प्री कंडिशन आहे की तुमचे 2 ऑप्शन इलिमिनेट झाले पाहिजेत बेस्ड ऑन युअर फॅक्टच पाहिजे, ते पण गेसवर्क नाही पाहिजे, फॅक्टच पाहिजे. त्या फॅक्टच्या बेसिसवर तुम्ही 2 ऑप्शन इलिमिनेट केलेत आणि तुमच्याकडे 2च ऑप्शन राहिलेले आहेत
आणि त्या 2 ऑप्शनसाठी तुम्ही काहीतरी लॉजिक किंवा गेसवर्क अप्लाय करताय, तेव्हा तुम्हाला 50% चान्स असतो बरोबर येण्याचा आणि 50% चान्स असतो चुकण्याचा. सो इट इज ॲडवायजेबल टू गो. कारण हे जर केलं नाही तर तुमचा अटेम्प्ट 50च्या पुढे जाणार नाही. ठीक आहे, तर अटेम्प्ट ॲटलीस्ट बाबा 70 to 75 तर असणं अपेक्षितच आहे टू गेट इन टू द मेन्स लिस्ट. ठीक आहे, सो ह्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण पार्शियल नॉलेज कॅटेगरीमध्ये जातो तेव्हा जर तुम्ही 2 ऑप्शन्स एलिमिनेट करू शकत असाल तरच तुम्हाला तो 50% चान्स आहे, तर तसे अटेम्प्ट करू शकता. जर तुम्ही एकच ऑप्शन एलिमिनेट करू शकत असाल तर 33% इट्स व्हेरी रिस्की, तर अशामध्ये तुम्ही अटेम्प्ट करणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये टेम्पटेशन वर्क्स अ लॉट. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता या गोष्टींना कंट्रोल कसं करायचं, ह्या टेम्पटेशनला कंट्रोल, ह्या टेम्पटेशन ट्रॅपला कसं कंट्रोल करायचं. कारण टेम्पटेशन ट्रॅपच सुरुवात होतो की मी जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करतो, त्यातले थोडेफार जरी निगेटिव्ह झाले तरी माझा स्कोर चांगला येईल. ह्या बेसिस, ह्या सायकोलॉजिकल बेसिसवर हा टेम्पटेशन ट्रॅप सुरू होतो. ठीक आहे, अटेम्प्ट मोर. तर यासाठी तुम्हाला एक मेंटल डिसिप्लिन लागणार आहे. जेव्हा तुम्ही पहिला राऊंड करत असताना तेव्हाच तुम्हाला अंदाज येत असतो की ह्याच्याबद्दल मला शुअर माहिती आहे, ह्याच्याबद्दल मला पार्शियल नॉलेज आहे आणि ह्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. पहिली गोष्ट फर्स्ट राऊंडमध्येच करणं अपेक्षित आहे की बाबा माहीत असलेले 100% शुअर असलेले क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा. आणखी एक गोष्ट करणं अपेक्षित आहे फर्स्ट राऊंडमध्ये, ती म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला काही माहीत नाही, म्हणजे डोंट नो कॅटेगरी आहे, त्या क्वेश्चनला सपोज जस्ट इमॅजिन हा तुमचा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनला सरळ क्रॉस करा. म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडला टेम्पटेशन होणार नाही की मला ह्याच्याबद्दल माहीतच नाही. हे सायकोलॉजिकल असतं, ह्याच्याबद्दल माहीत नाही कारण मी क्रॉस केलेला आहे, तर हा क्वेश्चन मला अटेम्प्ट करायचा नाही. जेव्हा तुम्ही क्रॉस करताना ते सायकोलॉजिकल तसंच होतं की ह्या क्वेश्चनकडे जायचं नाही. जर तुम्ही क्रॉस नाही केला तर उगाचच आपल्याला वाटत राहतं थोडा तरी ट्राय करतो. तर हा क्रॉसआउट स्ट्रॅटेजी तुम्हाला पहिली करायची आहे. 2 राऊंड कमिटमेंट, नेवर गो फॉर द थर्ड राऊंड इफ यू आर फॉलोइंग धिस पॅटर्न. ठीक आहे, आणि क्वालिटी ओव्हर द क्वांटिटी. म्हणजे तुम्ही 70-75 क्वेश्चन अटेम्प्ट करून सुद्धा ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता आणि कधी कधी तुम्ही 90+ अटेम्प्ट करून सुद्धा प्रिलिम फेल होऊ शकता बिकॉज ऑफ द निगेटिव्ह मार्किंग. सो जे तुम्ही अटेम्प्ट नाही करणार आहे ते तुम्ही अटेम्प्ट नाहीच करायला पाहिजे. ठीक आहे, सो बेसिकली समराईज करायचं झालं तर 2 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट नाही करायचे. पहिला जे थर्ड राऊंडमध्ये येतात म्हणजे 2 नो कॅटेगरीत येतात, आणि सेकंड पार्शियल नॉलेज म्हणजे सेकंड राऊंडवाल्या कॅटेगरीमध्ये, पार्शियल नॉलेज कॅटेगरीमध्ये ज्याच्यामधून फक्त आणि फक्त एकच ऑप्शन एलिमिनेट होत असेल ऑन द बेसिस ऑफ युअर फॅक्ट, तर तो क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचा आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आता मी सांगितल्या आहेत या गोष्टी डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन इम्प्लिमेंट करणं अपेक्षित नाही आहे. तर पुढच्या 20-25 दिवसामध्ये जेवढ्या वेळा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येतील आणि त्याची ॲक्युरेसी ठरवता येतील, किती अटेम्प्टपर्यंत तुमची ॲक्युरेसी जाते ते करणं अपेक्षित आहे. सो practice more and more to get into this kind of strategy. Thank you very much and all the best.